चैतन्याचा गाभा नीलबिंदू असे म्हणणारी मुक्ताबाई जणू नभेची वीजच, आणि ही कडाडणारी वीज पण मायेचा झरा असणाऱ्या या मुक्ताबाईंची आज आपल्याला ओळख करायची आहे। अखंड जायला देवाचा शेजार, कार्य अहंकार दिला नाही, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेशी। या अभंगातून परखडपणे आपला विचार मांडणाऱ्या संत मुक्ताबाई म्हणजेच संत ज्ञानेश्वरांची बहीण आणि आपल्या सर्वांच्या मुक्ताई। मातापित्यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या सर्व कुटुंबाच्या गृहिणीपदाची जबाबदारी या मुक्ताबाईंवर आली आणि मुक्ताबाईंनी ती जबाबदारी अगदी समर्थपणे उचलली आणि पेलली सुद्धा। त्या जणू आपल्या भावंडांच्या माऊलीच बनल्या। त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये त्या शांत, प्रौढ आणि समंजस बनल्या। मुक्ताबाईंनी विश्व उद्धाराचंही कार्य केलं। त्यांनी योगी चांगदेव यांना 65चा अर्थ उलगडून दाखवला। एवढंच काय तर त्यांच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली। 8 वर्षाच्या मुक्ताबाई यांनी 1400 वर्षाच्या चांगदेवांच्या आध्यात्मिक गुरु झाल्या। मुक्ताबाईंनी ताटीची अभंग लिहिली, त्याचप्रमाणे हरिपाठाचीही अभंग लिहिली। त्यांनी ज्ञानबोध नावाचा ग्रंथ लिहिला। संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर संत निवृत्तीनाथ हे मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रेसाठी गेले। ते तापी नदीच्या काठी असता अचानक वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रवाहात मुक्ताबाई लुप्त झाल्या। अशा या कडकडणाऱ्या विजेला आणि त्याचप्रमाणे आयुष्याला मुक्ती देण्याचा मार्ग शिकवणाऱ्या या मुक्ताबाईंना माझा अभिवादन। धन्यवाद।